नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांगा बिर्याणी। वांगा बिर्याणी करण्यासाठी आपण 1 किलो तांदूळ घेतलाय, अर्धा किलो दही, 1 किलो वांगे, कांदे, खोबरं, वाळलेला कांदा, आलं, लसूण, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, पुदिनाचे पानं, हिरवी मिरची, खडे मसाल्यांमध्ये आपण तेजपान, हिरवी विलायची। वांगे बिर्याणी बनवण्यासाठी आपण 1 किलो तांदूळ घेतलाय, अर्धा किलो दही, 1 किलो वांगे, कांदे, खोबरं, वाळलेला कांदा, लसूण, अद्रक, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, खडे मसाल्यांमध्ये आपण तेजपान, हिरवी विलायची, दालचिनी, जावित्री, चक्रीफूल, लवंग, मिरी, मसाल्यांमध्ये गरम मसाला, आपला घरगुती काळा मसाला, लाल तिखट, जिरे, धना पावडर, हळद पावडर, तूप घेतलेले, तेल आणि चवीनुसार मीठ। चला आपण आता वांगे कट करून घेऊया। आधी थोडंसं देठ काढून घेऊ, नंतर चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित हळूवारपणे करायचं, कारण हाताला लागायची शक्यता आहे। असं मध्ये बघून घ्यायचं वांगे खराब आहे की नाही। हे बघा, नंतर पाण्यात टाकून देऊ। या प्रकारे आपण सर्व वांगे कट करून घेऊया। आपले सर्व वांगे कापून झालेले आहेत, त्यात आपण मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून 5 मिनिटं राहू देऊ, मग स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यातून काळं पाणी, घाण, कचरा सर्व साफ होऊन जाईल। तोपर्यंत कांदा कापून घेऊया। वांगा बिर्याणीसाठी आता आपण कांदे कापून घेऊया। मागच्या वेळेस आम्ही कांदा जास्त घेतलेला होता, कारण आम्हाला कांदा तळून पण घ्यायचा होता। यावेळेस आम्ही वाळलेला कांदा बाजारातून आणला आहे, आम्हाला फक्त परतण्यासाठी कांदा पाहिजे, त्यामुळे आम्ही अर्धा किलो कांदा घेतला आहे, नाहीतर 1 किलो लागला असता। कांद्याचे मस्त छानपैकी लांब लांब काप करून घेऊया। आपला कांदा कापून झालाय, नंतर आपण कोथिंबीर पण बारीक कापून घेऊया। आम्हाला पुदिना पण टाकायचा आहे, पण पुदिना कापणार नाही, आम्ही अखंड पान टाकतोय। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण आता वांगे स्वच्छ धुवून घेऊया। मीठ टाकल्यामुळे, पाण्यात ठेवल्यामुळे वांग काळं पडले नाही, जसं पांढरं होतं तसंच राहिलेले। आपण पाण्यात ठेवले नसते तर काळे पडले असते। ते आता काढून घेऊ। वातावरण खूप खराब आहे, आवाज थोडा बसला आहे। एका पाण्याने वांगे धुवून घेतले, परत स्वच्छ एका पाण्याने धुवून घेऊया, कारण स्वच्छता खूप गरजेची राहते। वांगे धुवून झाले की आपण लगेच मुरायला ठेवणार आहेत, त्यासाठीचं बॅटर लगेच तयार करूया। आपण दही थोडीशी चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेली, ती आता टाकून घेऊ, जास्त नाही फेटायची गरज। त्यात आपण लाल तिखट टाकू आपल्या आवडीनुसार, थोडीशी हळद पावडर, धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, चिरलेली बारीक कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, हे मिक्स करून घेऊया। किती छान वास सुटलाय। आपले मसाले आणि दही जवळपास मिक्स झालेली, त्यात आता वांगे टाकून घेऊ। आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटं ठेवू आपण मुरायला, तोपर्यंत वांग्यांमध्ये मसाला गेल्यावर वांग्यांना चव पण छान येईल। नंतर हाताच्या सहाय्याने पूर्ण वांगे एकत्र करून घेऊया। हे बघ, वांग्यांना पूर्ण मसाला लागला आहे, छानपैकी चव बाजूने पूर्ण। आता प्लेट ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। चला, आपण वांगे मुरायला ठेवलेले आहेत, आता आपण तांदूळ धुवून घेऊया।
परत 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, कारण घाण कचरा राहतोच तांदूळात. दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाले. आता त्यात आपण पाणी ठेवू अर्धा तासासाठी, म्हणजे तांदूळची बिर्याणी छान होईल आणि तांदूळ मऊ पण होईल आणि लांबसटक येईल. परत आपण जेव्हा काढू तेव्हा परत 1 पाण्याने धुवून घेऊया. आपण बिर्याणीसाठी जो भात करणार आहे त्यासाठी आपण कढई ठेवली. आता पाणी टाकून घेऊया. पाणी अंदाजानुसार ठेवायचे, कारण जास्त झाल्यास ते नितरायची गरज येते. नितरल्यामुळे आपण जो खडा मसाला टाकले त्याचा वास जातो, म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी ठेवूया. त्यात तेजपान टाकून घेऊ थोडंसं, हिरवी विलायची, लवंग, मिरी, जे दगडी फूल घेतले ते, जावित्री, दालचिनीचे तुकडे टाकून घेऊ आणि तूप टाकून घेऊ. अर्धा मसाला याच्यात टाकू, अर्धा नंतर वापरूया. तूप टाकल्यामुळे आपला तांदूळाचा एक एक दाणा सुट्टा होईल. आता आपले खडे मसाले टाकून झालेत. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तुम्हाला वाटल्यास तर तुम्हाला पिवळा भात करायचा असेल तर तुम्ही हळद टाकू शकता, आम्ही नाही टाकणार आहे. आता उकळी आल्यावर जो तांदूळ आपण भिजत ठेवला आहे तो टाकून घेऊया. आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आता त्यात आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो टाकून घेऊया. आपल्याला तांदूळ पूर्ण नाही शिजवायचा, 80% शिजू, उरलेला आपण बिर्याणीत शिजून घेऊया. वरून प्लेट ठेवूया. तूप टाकल्यामुळे खडे मसाल्यांमुळे आपल्या तांदूळाचा कलर पण बदलला आहे. बिर्याणीसाठी आपला भात तयार होतोय तोपर्यंत आपण आलं लसूण बारीक करून घेऊया. तुम्ही मिक्सरवर, पाट्यावर, खलबत्ता, मुसई तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याच्यावर करू शकता. आपले आलं लसूण बारीक झालंय ते आता आपण काढून घेऊया. त्याच खलबत्त्यात लगेच आपण हिरवी मिरची पण कुटून घेऊ. त्यात थोडीशी मीठ टाकू, म्हणजे लवकर कुटली जाईल. मिरची कुटताना डोळे बंद करावे, कारण मिरची उठते. तुम्ही मिक्सरवर करत असेल तर काही गरज नाही बंद करायची. चला आपण बघू आपला भात झाला की नाही. हे बघा किती एक एक दाणा मोकळा झालाय, किती छान भात झालाय. खडे मसाल्यांमुळे वास पण छान सुटलाय. आपण पाणी आपल्याला पाहिजे तेवढंच टाकलं, जास्त पाणी टाकलं असतं तर त्याची पाणी नितरावाची गरज लागली असती, पण मग आपल्याला कसलीच गरज नाही. तांदूळ बघा किती छान झालाय. तो आता आपण बाजूला करून घेऊ आणि फोडणीची तयारी करूया. आपण कढईत तेल घेतलेलं होतं, त्यात जो आपला वाळलेला कांदा होता तो तळून घेतलाय. मस्त छान लाल कलर येईपर्यंत तळून घेतला. तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण कांदा काढलेला आहे, थोडाफार राहिला आहे, चालतोय तो थोडाफार राहिलेला. त्याच तेलात आपण जे आपण खडे मसाले उरून ठेवलेले ते सर्व टाकून घेऊया. त्यात जो आपण कांदा कापून घेतलेला आहे तो पण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. हे बघा कांद्याला छान कलर आलेला आहे. त्यात आपण जे खलबत्त्या मुसळ्यात आलं लसूण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली, आधी आलं लसूण टाकून घेऊ, नंतर हिरवी मिरची चांगले मिक्स करून घेऊया. नंतर मसाले टाकून घेऊया. त्यात थोडेसे जिरे, धना पावडर, आपण धना पावडर आणि ते वांग्यांमध्ये पण टाकलेले. हा जो घरगुती काळा मसाला आहे तो टाकून घेऊ. गरम मसाला पण टाकू थोडासाच. लाल तिखट हे आपल्याला तिखट फिकट आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो. हळदी पावडर, मसाले चांगले मिक्स करून घेऊ. आणि जे वांगे आपण अर्धा तासापूर्वी मुरायला ठेवलेले आहेत ते पण त्याच्यात टाकून घेऊया. आता
वांगे परतून घेऊ 1-2 मिनिट. किती छान कलर यायला लागलाय आपल्या वांग्यांना. वरून थोडी कस्तुरी मेथी छान हाताच्या साहाय्याने चुरून टाकू, म्हणजे तिचा वास छान येईल. आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण प्लेट ठेवून वांगे शिजून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेत. आपण बघू आपले वांगे शिजले की नाही. आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं, वांगं पण थोडं कच्चंच ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा दम मारू तेव्हा ते शिजून जाईल. बघा आपलं वांगं जवळपास शिजण्यातच आलेले. त्यात आपण जे खोबरं घेतले त्याचे आम्ही चिप्स केल्या आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले. तुम्ही किसू शकता म्हणून आम्हाला दाखवता नाही आलं. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, पुदिना टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि हे आता बाजूला काढून आपण बिर्याणीला थर लावून घेऊया. हे बघा आपण वांगे काढून घेतलेले, थोडेसे वांगे त्याच्यातच ठेवलेले आहेत. आता आपण थोडेसे वरून भात टाकून घेऊया. अजून टाकून घेऊ थोडंसं. त्यात जो तळून घेतलेला आहे कांदा तो टाकून घेऊ, थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, परत भाजी टाकून घेऊ. छानपैकी मिक्स करून घेऊया. परत भात टाकून घेऊ. भात थोडासा मोकळा करून घेऊ, कारण सुरुवातीला टाकायला अडचण होत होती थोडी. आता उरलेले सर्व वांगे टाकून घेऊया. आता राहिलेला भात पण आपण सर्व टाकून घेऊ. याच्यावरून मस्त कांदा पात, तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून घेऊ. थोडंसं तूप टाकून घेऊया. गावठी तुपामुळे बिर्याणी खूप छान लागते. आणि आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण दम मारून घेऊ. त्याच्यावर वरून जड वस्तू ठेवूया. आमचा जो पाण्याचा हांडा आहे तोच ठेवून घेऊ. त्याच्याऐवजी तुम्ही आपलं कणिक राहते, कणिकही बाजूला लावू शकता. तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा. 10 मिनिटं झाले, आम्ही वरचा हांडा काढून घेतला आहे. आपल्या वांग्या बिर्याणीला छान दम बसलेला आहे. ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा किती छान बिर्याणी झालेली आहे. वास पण छान सुरेख शिजला आहे, वांगे पण शिजलेत. ते आता प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आमची वांगा बिर्याणी तयार झालेली. आपण चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी हे सर्व करतोय, पण वांगा बिर्याणी आपण कधीतरी करतो. खायला पण छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. या बिर्याणी खायला.